भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे सध्या सर्वसामान्य जण बेजार आहेत आणि याच भटक्या कुत्र्यांचा फटका जो आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य महादेव जानकर यांना देखील बसलेला आहे। काय नेमकी घटना झालेली? काल रात्री 11:30 वाजता एका विस्मावर 6 कुत्र्यांचा अटॅक चालला होता। त्या माणसाला त्या कुत्र्याच्या अटॅकपासून बचवण्याचा मी प्रयत्न करण्यासाठी गेलो। त्यातला एक कुत्रा आला आणि माझ्याच मांडीचा लचका घेतला। त्यात 4 दात लागले। परत ना ते नंतर मग मी तिथून घरी आलो तर ते ब्लिडिंग माझं चालू होतं। मग मी वेदांत हॉस्पिटल म्हणून माझ्या शेजारीच आहे नागरी निवाऱ्याला, डॉक्टर आनंदकडे गेलो आणि त्यांनी मग ते थोडंसं करण्याचा प्रयत्न केला। पर ते अँटी रेबीजची लस आम्हाला रात्री 12 वाजता काही ती मिळालेली नाही। म्हणजे जवळजवळ 4 गाड्या माझ्या इनोवा गाड्या कार्यकर्त्यांच्या फिरत होत्या। ज्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि ज्या मेडिकलमध्ये जाईल तिथं ते अवेलेबल नाही। शेवटी एका ठिकाणी आम्हाला मिळाली ती आणि नंतर ती इंजेक्शन घेतलं आणि टीटीचं इंजेक्शन घेतलं आणि गोळ्या तिने दिल्यानंतर एक इंजेक्शन पाहिजे होतं ते आम्हाला मिळालेलं नाही। आणि ते मी आज आत्तापर्यंत बघितल्यानंतर देखील ते हिमोग्लोबिन अँटी रेबीज 1400 आयन नावाचं एक रेबीज होती, ती लस होती, ती काय ती मिळालेली नाही। शेवटी ती इंडियातच मिळत नाही म्हणून मला समजलं। आणि नंतर मग आम्ही हे झाल्यानंतर अग्रवाल म्हणून माझे मित्र आहेत डॉक्टर आस्था हॉस्पिटल कांदिवली वेस्टला, त्यांच्याकडे आता ॲडमिट झालो। माझ्यासारख्या नेत्यावर जर हा प्रसंग येत असेल तर सामान्य खेडेगावातल्या माणसाला जर हा प्रकार घडला तर त्यानं न्याय मागायचा कोणाकडं? म्हणून हा टॉप टू बॉटम सर्वांनाच हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी मी शासनावर प्रयत्न करीन आणि संबंधित माझे मित्र जे आरोग्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांना देखील मी विनंती करून महाराष्ट्रातला हा प्रश्न टॉप टू बॉटमचा मिटवण्याचा मी प्रयत्न करेन। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।